थँक्यू सो मच प्रवीण सर. सामन्याला होती सुरुवात. आजच्या दिवसामधील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय. भावेश भोईर आपण कॉमेंट्री बॉक्सशी जरा संपर्क साधा. तर स्वप्नील दिघे साहेबांकडून चांदई संघाने जेवढे निर्धाव चेंडू टाकले तेवढ्यांचं पारितोषिक, प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी आय थिंक 100 रुपयांचं पारितोषिक होतं, ते सुपूर्द केलं जात आहे. आणि भडवळ राकेश पाटील आपला एक प्रतिनिधी पाठवा. राकेश पाटील आपला एक प्रतिनिधी पाठवा. स्वप्नील दिघे साहेब ज्यांचं मोठे इंटरनेटचं जाळ आहे त्यांच्या वतीने प्रत्येक डॉट बॉलला 100 होते, ते पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल. त्वरित आपला प्रतिनिधी मंचावरती पाठवा. चांदई संघ पोचलाय क्वालिफायर मॅचमध्ये आणि आता सध्या सामना चालू आहे जिनिशा 11 श्रीदत्त भातान आणि त्यांच्या विरोधात मात्र हंगरे साहेब आणि डॅनी लोंगले यांनी पुरस्कृत केलेला SBCC उमरोली. मॅचला होती सुरुवात. टॉस जिंकली आहे उमरोली संघाने. टॉस जिंकली होती. प्रथम क्षेत्ररक्षण निवडला, गोलंदाजी असेल. गिरवलेचे आमचे दिनेशजी हातमोडे यांचं देखील इथे आगमन झालंय. दिनेशजी हातमोडे साहेब आपलं सहर्ष स्वागत. सागर भोईर आणि जयेश भोईर जोड साखली आता मैदानामध्ये आले. जयेश भोईर उर्फ जेबी आयकॉनच्या स्पर्धा सुद्धा हा खेळत असतो. अनेक टुर्नामेंट्स असतील, चषक असतील, त्या स्पर्धेमधील नक्कीच हा खेळाडू असतो. त्यामधील चांगली कामगिरी. त्याच्या विरोधात आता गोलंदाज आपण पाहतोय साहिल लोंगले, जो मिस्टर ISPL या दोन्ही टुर्नामेंट दोन्ही पर्वातील या खेळाडूंनी खेळलात. सामन्याला होती सुरुवात. दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना. पहिली ओव्हर असेल. 4 षटकांचा सामना. P1चं पहिलं षटक साहिल लोंगले ऑन बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज राईट हँड बॅट्समन पाहतो आपण सागर भोईर. पहिला चेंडू होता, वेगात टाकला. बॅट आणि बॉलचं प्रॉपरली कनेक्शन होत नाहीये. बीट केला फलंदाजाला. बॉल आपण पाहतोय यावेळेस सुद्धा फटका मिस टाइम आहे. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. स्वतः यष्टीरक्षक चेंडू पर्यंत धावतात. डाऊन दी कॅच, पकडली एक कॅच. पहिली विकेट. हो इट इज आहे. समज चला फलंदाज लवकर जायचं स्ट्राईक वरती. अतिरिक्त अतिरिक्त वेळ झालाय. रात्रीचे 4 वाजत आल्यात आणि दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना चालू आहे. अनेक येणारे सामने असतील. यानंतरचा एक शेवटचा सामना असेल, क्वालिफायर राऊंड असेल. चांदई संघाने प्रवेश केला क्वार्टर फायनल या सामन्यामध्ये. इथून कोणता संघ विजयी होईल? जिनेशा 11 श्रीदत्त भातन विपक्ष श्रीपती बाबा उमरोली या दोन्ही संघांमध्ये आता सामना चालू आहे. शरद अगदी विकेट किपर होते. स्वतः चेंडू खाली गेले आणि इथे आणि या स्वप्नील दिघे यांच्याकडून शरद साठी 500 रुपये आलेत. विकेट किपर साठी अगदी झेल प्राप्त केल्यानंतर 500 रुपयाचं पारितोषिक होतं. आणि नक्कीच स्वप्नील दिघे यांनी आजच्या दिवसामधील बरेचसे पारितोषिक खेळाडूंसाठी लावलेत. इच अँड एव्हरी डॉट बॉल साठी, नंतर विकेट किपर साठी LBW असेल, त्यानंतर अंपायर असतील, समालोचक असतील, स्कोरर असतील, त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी पारितोषिक लाभलेत. यावेळेला सुद्धा साहिलच्या या तिसऱ्या बॉलवर तोडलाय चौकार. आल्या
या फलंदाजाच्या बॅट मधून वन बाउंड चौकार. प्रवीण भुईर मैदानामध्ये आलाय. सेट नव्हते पण पहिल्याच चेंडूला इथे सेट करून चौकारामध्ये कन्वर्ट केलाय. 4 धावेने ते खाता ओपन झालंय. चौथा बॉल या ओव्हर मध्ये अगदी बीट केलाय. प्रॉपरली कनेक्शन झालं नाहीये. क्षेत्ररक्षक धाव वेगाने धावत येतात चेंडू पर्यंत. एक धाव ॲक्वॉर्ड केली जाईल. या एक धावेने स्ट्राईक सुद्धा रोटेट होतीये. लेफ्टी बॅट्समन जयेश भोईर आता स्ट्राईक वरती असतील. या फलंदाजाकडे सुद्धा मनगडीमध्ये खूपशी ताकद आहे. अनेकशे शॉट्स या फलंदाजाकडे मारण्यामध्ये त्याची ती ताकद आता मैदानामध्ये आहे. आपल्या संघाला इथे चांगल्या पद्धतीने खेळ खेळावा लागेल. स्ट्राईक रोटेट झालीये. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्कोर वरती आपण पाहतोय 5 धावा लागल्या गेल्यात. लॉस ऑफ 1 विकेट आहे. 1 विकेट डगआउट मध्ये आहे. येणारे 2 बॉल्स बाकी असतील. 4 षटकांचा सामना आहे. पहिली इनिंग्सची ही मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. साहिल लोंगले विपक्ष जयेश भोईर ही बिग बॅटल आता आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. चला स्पीडअप करायचं आहे. पाचवा बॉल आपण पाहतोय. साहिलचा अगदी वेगानं बॅटला इथे रिलीज केलाय. चेंडू थांबत नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचतात पण चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. लॉंग ऑन रिजन मध्ये चौकार. अगदी राज आपण पाहतो आजच्या दिवसामधील का ऑपरेटिंग करतोय. साहिलच्या गोलंदाजी हल्लाही करतोय. फलंदाज जयेश इथून बीट केलाय. तून चुकी घडतीये. विकेटचं पतन. रनआउटची विकेट. बिग बॅट्समन बॅक टू द डग आउट. जयेश भोईर. जे दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेची उंची अधिक सातत्यपूर्ण वाढताना जरूर दिसून येते. आणि एकीकडे आपण पाहायला गेलं तर जवळजवळ पाहायला गेलं तर या ठिकाणी पहाटेचे 3:58 टायमिंग झालाय. परंतु आमचे नेरळचे रेल्वेमध्ये कार्यरत आहेत आदरणीय सचिनजी खडे या स्पर्धेचा आनंद लाईव्ह स्वरूपात घेताना दिसून येत आहेत. त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. मनस्वी आपल्या शुभेच्छांचा स्वीकार आणि आपले सुद्धा आभार. आपण पाहतोय युवक अध्यक्ष चषक 2026 आजच्या दिवसातील ह्या सामन्यामधील तिसरी रात्र सक्सेसफुल ठरली आहे. एक चांगलं आयोजन जे कर्जतकरांना हवं होतं ते हर्षल दादा यांनी करून दिलंय. त्यांचा लकी ड्रॉ असतील व प्राइज असतील अगदी अनेक वेगवेगळे लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी इथं लाभलंय. यावेळेला थोडीच लेग स्टंपच्या बाहेरची फेकी आणि ते काय होत आहे वाईट प्लस 4 धावा म्हणजेच इथून 5 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. अगदी गोलंदाजीसाठी सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 3 डॉट काढले तर स्वप्नील दिघे यांच्याकडून अगदी 1500 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिला चेंडूचा डॉट आलाय. येणारे अजूनही 2 चेंडू डॉट काढले तर 1500 रुपयाचं पारितोषिक असेल. ते असेल स्वप्नीलजी दिघे यांच्याकडून.
समोर फलंदाज आपण पाहतोय प्रवीण भोईर आहे, ज्याने पहिल्या चेंडू ते चौकार ठोकला होता. समोर हर्षल गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी, अगदी खोलवर टप्प्याची यॉर्कर लेंथ होता, सिंगल ॲक्वर्ड केली आहे, स्ट्राईक रोटेट होतीये. निलेश भोईर आता मैदानामध्ये आल्यात, स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली, त्यांच्याकडे स्ट्राईक असेल. पहिला चेंडू फेस करतील गोलंदाज हर्षल याचा. हर्षलची सुद्धा चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, जरी पहिल्या चेंडू ती वाईड तळली होती, त्यानंतर फाईन लेग क्षेत्रामध्ये एक चौकार आला होता. त्यानंतर डॉट चेंडून ते एक सिंगल धाव. यावेळेला स्ट्रेट डाऊन फटका सजवलाय, 2-2 क्षेत्ररक्षक धावतात चेंडू पर्यंत. एक धाव तर कंप्लीट झाली आहे, चेंडू उचलतील, फेकतील, इथून एकच धाव आली आहे. या एक धावेने स्कोअर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 17 या आकड्यावरती. येणारे 3 बॉल्स बाकी असतील, 4 षटकांचा सामना स्पीडअप करायचा आहे. येणारी अजून एक मॅच खेळवायची, 4 वाजून गेलं, 4 वाजून 1 मिनिट झाले. चौथा बॉल, प्ले अँड मिस्ड. फसवा चेंडू होता, हर्षलचा वेगाने टाकला होता, उचली तेवढी होती या चेंडूवरती. प्रवीण भोईरला बीट केलं जात आहे. धाव फलकावती धावा आहेत, 16 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 विकेट डगआउट मध्ये आहेत, पण प्रवीण भोईर अजूनही मैदानामध्ये आहेत. यावेळेला वेगाने टाकला होता, वेगाने उडवला चेंडू, बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडू पर्यंत, पकडली एक कॅच. फलंदाजाचा संपवलाय खेळ. हो दे. आठच्या रनमध्ये आला नाही, तिथं झेल टिपण्यात आला. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत धावत आलं. वेल जज, वेल कॅच आपण पाहिली. तिसरी विकेट डगआउट मध्ये आता गेली आहे. ती साईल होते तिथे लॉंग ऑफ रिझन मध्ये, प्रवीणची ती कॅच त्या साईलने तिथे टेपली आणि स्वप्नील दिघे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक साईल साठी आलंय. न्यू बॅट्समन आता मैदानामध्ये येतोय, सतीश टावरे आपण पाहतो मैदानामध्ये आलेत. रायटी बॅट्समन आहेत, समोर गोलंदाज हर्षल आहे. स्वीट शीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, सक्सेसफुली ठरलाय. 2-2 क्षेत्ररक्षक धावताय चेंडू पर्यंत, पण चेंडू थांबणार नाहीये, जाणार आहे 4 धावेसाठी चौकार. टावरे असेच अल्टीपल्टी फटके खेळण्यासाठी स्पेशलिस्ट आहेत आणि त्यांच्या बॅटमधून आज चौकार आलाय आणि या 4 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय श्रीदत्त बातान संघाचा 20 वरती. 20 धावा धाव फलकावरती, 3 विकेट डगआउट मध्ये आहेत. प्रेशर आहे फलंदाजांवरती, पण ते प्रेशर उमरुली संघाने क्रिएट केलं होतं त्यांच्यावरती. ते प्रेशर कमी करत असताना फलंदाज आता मैदानामध्ये आपण पाहतोय. सतीश आले, पहिल्या चेंडू ते चौकार तिथून ठोकला. धाव फलकावरती धावा आहेत त्या 20. एकूण 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. पक्षात कर्जत परिसरातील उमरोली संघ, या दोन्ही संघांमध्ये आपण हा सामना पाहतोय. 2 षटकाचा इथून खेळ समाप्त झालाय. यावेळेला आडवा बाट्याने स्ट्रोक खेळले होते, फटका फसला, मिस टाइम आहे, पकडली एक कॅच. इथून अजून एक फलंदाज बाद होतोय. देऊया डीजेला संधी.
जरी डगआउट मध्ये 4 खेळाडू बाद असतील पण पारितोषिक नक्कीच मैदानामध्ये येतात. दिनेश हातमोडे अगदी गिरवळे गावचे आहेत. 3 सिक्स जर फलंदाजांनी ठोकले तर रोख 700 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजे प्रत्येक षटकारापाठी 200 रुपयाचं पारितोषिक. एकूण जर षटकार हॅट्रिक ठोकली तर टोटल 610 या कॅशचं प्राइज असेल. षटकाची सुरुवात विकेटने झाली आहे. गणेश गारे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. दुसरा चेंडू इथून रिलीज केला. एक धाव आली आहे. एक धावेने स्ट्राईक सुद्धा रोटेट होतीये. एकूण 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एक धाव इथून ऍड केली जाईल. या एक धावेने स्कोर आपण पाहतोय जाऊन पोहोचते ते 21 आकड्यावरती. लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि या मागच्या बॉलवरती ज्याने कॅच घेतली त्याच्यासाठी सुद्धा पारितोषिक आलंय. स्वप्नील दिघे जी यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. यावेळेला प्रॉपर टाइम झाला नाहीये पण चेंडू बॉर्डर लाईनच्या दिशेने जातोय. या चौकाराला 4 धावा ऍड केल्या जातील. येस ओके बॅट कट आहे. फलंदाज प्रयत्न करत होते. पुल शॉट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपरली कनेक्शन झालं नाही पण बॅटची लिडिंग एज होती. बॅट कटच्या या शॉटने ती थर्डमान क्षेत्रात चौकार आला. या 4 धावा ऍड केल्या जातील. एकूण स्कोर कार्ड होते पण धावा पाहतोय जाऊन पोहोचल्यात 25 आकड्यावरती. तशाच प्रकारे हाही चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता पण गोलंदाज तेवढाच ताकदीचा आहे. ते फलंदाज बाद आहेत. LBW डिक्लेअर केलाय पंचांनी. गोलंदाजी मैदानामध्ये राहिली आहे. निर्णय पूर्णपणे सक्सेसफुल ठरलाय. काय का गोलंदाजी घेतली कारण की त्या ताकदीचे गोलंदाज उमरली संघाकडे आहेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाले. धाव फलकावती धावा आहेत त्या 25 धावा. येणारे 2 बॉल्स बाकी आहेत. गणेश गोलंदाजी चांगल्या पद्धतीची करतोय. यावेळेला फटका सजवलाय नटवलाय पण शेतशक्ता इनात प्रयत्न करत होते तिथे पण चेंडू जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. सिक्सर. तनिष मैदानामध्ये आल्यात. पहिल्या चेंडू ते पूल केलाय सक्सेसफुल झालाय. तो आलाय 6 धावेसाठी. पहिला षटकार लेट पण थेट पण 6 धावेसाठी. गणेश गारेवती ते हवाई सफर हल्ला केला जातोय. रिव्हर्स स्विचचा करण्याचा प्रयत्न होता. जोरदार अपील केली जाते. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. चुकीची फेकी दुसरी देखील कंप्लीट झाली आहे. जिथे कोणती धावेची प्रयत्न नव्हतं. इथून टोटल 2 धावा आल्यात. या 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 33 आकड्यावरती. पहिल्या 4 चेंडूमध्ये कोणती म्हणजे 5 धावा आल्या होत्या. 2 विकेट होते. त्यानंतर थोडंसं बॅकफुटला गेलं होता टीम भातन संघ. त्यानंतर लगेचच मैदानामध्ये तनिष आले. षटकार ठोकलं. एलिव्हेशन बदललं. स्कोर आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 33 आकड्यावरती. लॉस ऑफ 5 विकेट्स आहेत. 3 षटकातून खेळ समाप्त झाले. चला स्पीडअप करायचं. 4थं षटक असेल.
स्पीडअप असू द्या मैदानामध्ये, टायमाचं महत्व नक्कीच प्रत्येकाला माहीत असतो. मॅच झाल्यानंतर नक्कीच घरी जाऊन विश्रांती घ्यायची असेल, त्यानंतर अजून एक सामने असतील कोणत्या संघाचे, भातन संघाचे जर डे सामने असतील किंवा उमरोली संघ नक्कीच सामने कंटिन्यू खेळत असतो. बॉडीला रेस्ट असणं खूप महत्वाचं असतं. पहाटेचे 4:11 झाल्यात. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. मैदानामध्ये आपण पाहतोय 5 विकेट गेल्यात. पहिला चेंडू पाहतोय आपण, गोलंदाजाचा वेगाने रिलीज केलाय, पण इथून पंच डिक्लेअर करतात की हा वाईट चेंडू आहे. सुरुवात वाईटने झाली चौथ्या षटकाची. भावेश लोगले गोलंदाजीसाठी आले होते. पहिल्या चेंडू होती, वाईट चेंडू इथून रिलीज करतात. या 1 धावेने स्कोअर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय. रिव्ह्यू असेल, फिल्डिंग साइड टीमने रिव्ह्यू इथे घेतलाय. पंचांच्या निर्णयाला येते. स्पीडअप देखील करायचा आहे मैदानामध्ये. त्यानंतर अजून एक सामना बाकी असेल, क्वार्टर फायनल राऊंड असेल तो. चांदे संघाने प्रवेश केलाय. त्यानंतर आता आपण पाहतोय जिनिशा 11 श्रीदत्त भातन संघ, आणि हा वाईट चेंडू आहे. इट इज वाईट बॉल. पंचांच्या निर्णयाला ते चॅलेंज केलं होतं, पण इथे हा वाईट चेंडू होता. कंटिन्यू करावा लागेल. पहिला चेंडू, भावेशचा पहिला चेंडू आपण पाहतोय. आडव्या बॅटने फर्स्ट स्ट्रोक खेळायचं होतं, पण प्ले अँड मिस झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे कोणती धाव नव्हती, 1 धाव आली आहे. वाईट +1 म्हणजेच टोटल एकूण 2 धावा ऍड केल्या जातील. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडूची फेकी करतोय हा गोलंदाज. माफी असावी, 22ची 1 रन आहे. पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर फटका खेळायचं होतं, पण 22च्या स्वरूपात 1 धाव आली आहे. या बॉलला स्टँड अँड डिलिव्हर क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न नक्कीच होते फलंदाजाचे, पण इथे आली आहे विकेट. विकेट आली, अगदी प्रॉपरली कनेक्शन केलं होतं. थोडीशी ताकद कमी राहिली, अगदी चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचलं होतं, म्हणजे इथं क्षेत्ररक्षक तैनात होते. लॉंग ऑन रेझर मध्ये टिपली झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ आपण पाहिलं. तर निश्चितून खेळ समाप्त झालाय. 3 चेंडू फेस केले होते, त्यामधील 1 षटकार ठोकला होता या फलंदाजाने. तो आता परतला डगआउट मध्ये. दिनेश हातमोडे आपण पाहतोय, गिरवली गावाकडून आलेत. अगदी फलंदाजासाठी पारितोषिक त्यांनी लावलं होतं. 3 षटकारांसाठी तब्बल 600 रुपयांचं पारितोषिक होतं. तीन चेंडूतून खेळ बाकी असेल. आउट ऑफ वाईड स्टिक आपण पाहतो. हा ही चेंडू वाईड येतोय, म्हणजे अजून एक चेंडू जिथून फेकी करावी लागेल. 1 धाव ऍड केली जाईल. स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 37 या आकड्यावरती. 37. अजून 3 बॉल्स बाकी आहेत. जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकले तर फलंदाजांना 600 रुपयाचं पारितोषिक असेल, पण ते असेल दिनेश जी हातमोडे यांच्याकडून. यावेळेला प्रॉपरली कनेक्शन झालं नाही. स्ट्रेट डाऊन फटका सजवलाय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक धावत येत आहेत. चेंडू पर्यंत साईल आहेत, चुकी गणना नाहीये. चेंडू उचलतील, फेकतील, तिथून 1च धाव ऍड केली जाईल. या 1 धावेने स्कोर आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 38 आकड्यावरती. धाव संख्या आपण पाहतोय स्लो झाली आहे, वेगाने येत नाहीये. इथून चांगली फटके बाजी करावी लागेल. येणारे 2 बॉल्स बाकी असतील.
यावेळेला आडवा बॅटन स्ट्रोक तर खेळलेत. प्लेयर जज करतायत कॅचला. पकडली कॅच आणि आली आहे विकेट. असे अनेक संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले त्या डीजे राजने. तेवढीच चांगली गोलंदाजी सुद्धा आपण मैदानामध्ये पाहतोय. हा सुमित थोडस जरा थांबवेल कारण कालच्या रजनीमध्ये खरं म्हणायला गेलं तर जबरदस्त पारितोषिकांची अनाउन्समेंट आपल्याला पाहायला मिळाली होती. उद्याच्या रजनीसाठी आजच पारितोषिकांची अनाउन्समेंट पाहायला मिळते. अगदी जर पाहायला गेलं तर 12वा खेळाडू जो मात्र पारितोषिकापासून वंचित असतो, उद्याच्या ज्या मॅचेस होतील त्या मॅचेसमध्ये स्वप्नीलजी दिघे इंटरनेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून 12वा प्रतिनिधी जो असेल त्याच्यासाठी प्रत्येकी 200 रुपयांचं कॅश प्राइज अनोखं पारितोषिक आहे. 12वा ही पार आत्तापर्यंत सगळ्या स्पर्धांमध्ये वंचित राहणारा खेळाडू म्हणजे 12वा प्रतिनिधी असायचा, परंतु आता त्याच्यासाठी सुद्धा उद्या पारितोषिकांची खैरात आहे. क्या बात आहे. स्वप्नीलजी दिघे साहेब तुमचं मनापासून आभार व्यक्त करेल, कारण ना तुम्ही अंपायरला सोडलाय, ना खेळाडूंना सोडलाय, ना कॉमेंटेटरला सोडलाय, ना स्कोररला सोडलाय. नाही तुम्हाला अगदी आमचे केतन बामणे सरांनी खुश केलाय. तुमच्याविषयी आमचा वेगळा विचार जरूर झाला होता राजमाळी, परंतु केतन बामणेंनी ती पूर्तता कंप्लीट केली. आणि खास करून माझी तर फार मी लाईव्हच्या माध्यमातून स्वप्नील दिघे अजूनही स्पर्धा लाईव्ह पाहतात, त्यांना विनंती आहे की येणारी फायनलची जी रजनी आहे त्या रजनीसाठी तुम्ही आमच्या समवेत या समालोचन कक्षात समवेत जोडले जाल तर फार चांगलं होईल. कौन कौन गाएगा मेरे साथ? पर्यंत मनुष्याच्या पाप पुण्याचा समतोल साधला जात नाही तोपर्यंत मात्र शिर्डीच्या साईबाबांचं आमंत्रण येत नाही. येस नक्कीच संदीप सर. जाऊया आता मैदानाकडे. हे दादांनो जरा स्पीडअप करा. आपण तुमच्यासाठी आता ही कळकळीची विनंती आहे. आयोजन फार कडक आहे, परंतु आता तुमचा खेळ सुद्धा होऊ द्या बेधडक. श्रीदत्त भातन संघ त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं. श्रीपती बाबा उमरोली संघ हे दोन्ही संघ आजच्या दिवसामधील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना खेळत होते. पहिल्या इनिंगचा खेळ समोर झाला. दोन्ही संघ इन ॲक्शन मध्ये होते. बिग बॅटल आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 10 फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. त्या 38 या आकड्यावरती टार्गेट सेट केलंय 39 या अंकाचं. 24 बॉल्स असतील, त्यामध्ये करायचे असतील 39 धावा. Need of 24 balls and required to 39 runs. सलामीची जोड साखळी मैदानामध्ये आली आहे.
शरद आणि भावेश आपण पाहतो मैदानामध्ये ही जोड साखळी आली आहे. शरद आपण पाहिलं मागच्याच टुर्नामेंट मधील काही दिवसांआधीच मालिकेवीरचं किताब या फलंदाजाने पटकवलं होतं. बायकर मान आपण म्हणू शकतो त्याला. चला स्पीडअप करायचं आहे. 4:21 झाले आहेत. येणाऱ्या आपल्याला अजूनही एक सामना खेळवायचा आहे. दिनेशजी हातमोडे आपण पाहिलं पहिल्या इनिंग्समध्ये फलंदाजीसाठी षटकार हॅट्रिकला तब्बल 600 रुपयाचं पारितोषिक लावत होते. आता गोलंदाजीसाठी सुवर्ण संधी असेल. जर विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असेल. दुसऱ्या डावाला होतीये सुरुवात. पहिल्या डावामध्ये पण पाहिल्या 39 धावा इथूनच टार्गेट सेट केलंय भातन संघाने. तर इन ऍक्शन दिसतील उमरुली संघाचे फलंदाज. 24 चेंडूमध्ये करायचे असतील 39 धावा. भातन संघाकडे सुद्धा चांगला बॉलिंग अटॅक आहे. जर धावा डिफेंड करायच्या असतील तर विकेट्स घ्याव्या लागतील, डॉट काढावे लागतील, तरच इथून विजयी होईल. पहिला चेंडू पाहतोय शरदचा. फटका तर खेळलं तर मिस टाइम झालं. यष्टीरक्षक चुकी करणार नाहीये. गोल्डन विकेट बॅक टू दी डग आउट. पहिली विकेट, पहिला आदरा जातोय डग आउट मध्ये शरद. जयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आणि खरं म्हणायला गेलं तर पारितोषिकांची खैरात कशी करावी हे आदरणीय मंगेशजी लाड आणि आदरणीय शुभम सरांकडून पाहायला मिळतंय. अर्थातच या ठिकाणी बातान टीमच्या गोलंदाजांवरती मात्र हे पारितोषिक लागलं गेलंय. जर 3 विकेट बॅक टू बॅक विकेट हॅट्रिक जर नोंदवली तर मी तर म्हणायला या ठिकाणी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. रुपेश ठाकूर असतील, त्यानंतर अभिजित ठाकूर, त्यानंतर प्रथमेश पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिक साठी. पहिली विकेट तर आली आहे. दुसरे विकेटचा प्रयत्न आहे. रनआउटची अपील केली जाते. फलंदाज इथून पंच सांगतात की थर्ड अंपायर कडे चेक करा. थर्ड अंपायर हा डिसिजन देतील. नक्कीच चेक केलं जाईल फलंदाज सेफ आहे की नाही. नक्कीच विकेट हॅटसाठी पारितोषिक आले होते. पहिला आपण पाहिलं दिनेशजी हातमोडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. त्यानंतर रुपेश ठाकूर असतील, अभिजित ठाकूर असतील, प्रथमेश पाटील जे असतील यांच्या सर्वांकडून टोटल 2000 रुपयांचं पारितोषिक आलं होतं. पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती. शरदचा प्रयत्न नक्कीच होता. फलंदाज नॉट आउट आहे. सेफ असेल तिथे. मंगेशजी लाड आणि शुभमजी ठाकूर यांच्याकडून मात्र बातान टीम साठी पारितोषिक लागलं गेलंय. विकेट हॅट्रिक नोंदवली तर तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. साहिल आला फलंदाजीसाठी. पण पाहतोय वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आला. जशा प्रकारे विराट कोहली आपल्या संघासाठी मैदानामध्ये यायचा वन डाऊनच्या मध्ये, अशाच प्रकारे आता उमरोली संघाचा साहिल आलाय. तो देखील एक चांगला खेळाडू आहे. तेवढीच चांगली गोलंदाजी करतो, तेवढीच चांगली फलंदाजी सुद्धा या खेळाडूकडे आहे. 39 धावांचं टार्गेट इथे चेस करायचं आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. त्यानंतर देखील आपण पाहिलं डॉट चेंडू. एकूण 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. येणारे 4 बॉल बाकी आहेत. शॉर्ट लेनचा चेंडू होता, पूल केलाय, क्षेत्ररक्षक होतंय. नक्कीच कॅच झाली असती, कॅच केली आहे ड्रॉप. आणि इथे रनआउटची विकेट, मोठी विकेट बॅक टू दी डग आउट. जिथे एक धाव होती तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, पण इथे भावेशला परतावा लागेल. होऊ दे डीजे.
कुशल डीजे मास्टर तुमच्या प्रेझेंट ऑफ माइंडची दाद देईल, परंतु अगदी विश्वात हिंदू धर्मात तुम्ही पाहायला गेलं तर उद्या खरं म्हणायला गेलं तर हनुमंतरायांचा जन्मोत्सव आहे आणि एकीकडे पाहायला गेलं ना तर हे असे भगवंत आहेत की ज्यांना एक वरदान जरूर होता, ज्यांच्या असं म्हटलं जातं की मृत्यूची तारीख चिरंतर नाही पाहायला मिळत, कारण हे असं भगवंत होते की जे शाश्वत आजही या पृथ्वी तलावरती जिवंत आहेत. साहिल यावेळी मात्र बॅटिंग लाईन वरती आहे. साहिल लोंगळे आणि हर्षल स्वप्नीलजी लोंगळे. दिघे यांच्याकडून मात्र पारितोषिक लागलं गेलंय. प्रत्येक चकडीसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे साहिल लोंगळेच्या या बॅटिंग साठी. पाहूया काय करतोय सुमेध. आपण पाहतोय आमच्या सुमेध जोडले गेले अर्थातच एक चांगले कॉमेंटेटर, परंतु यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर आहे जयेश भोईर. जयेश भोईरचा चेंडू देखील फसवा होता, साईलला फसवलं होतं. बॅटची लिडिंग एज होती, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न होते, गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक होते, कॅच देखील ड्रॉप झाली. इथून साईलला संधी असेल. साहिल लोंगलेसाठी आणखी एक पारितोषिक लागलं जात आहे. आपण पाहतोय दिनेशजी आतमोडे आमच्या समवेत आहेत. 200 रुपयांचं कॅश प्राइज त्याच्या चकडीसाठी. जयेश भोईर आपण पाहतोय चांगला गोलंदाज आहे, चांगले फलंदाजी सुद्धा त्याकडून आहे. फलंदाजी करत असताना नक्कीच रनआउटच्या भूमिकेमध्ये बाद झाला होता. त्यानंतर गोलंदाजी तेवढी चांगली होती, त्यावरती प्रहार. या ओव्हर मधील पहिला षटकार, या इनिंग्स मध्ये पहिला षटकार तो आलाय साहिलच्या बॅट मधून. ग्रेट सिक्सर. दी राज डीजे ऑपरेटरचं कौतुक थँक्यू करत एवढं डीजे. कमी खरोखर आहे. जबरदस्त सुमेध आपण पाहतोय. या बॉल नंतर आपण चर्चा जरूर करणार आहोत, परंतु साहिल लोंगले जिथे मात्र हे फटके जात नाही तिथे षटकार जरूर आला होता, परंतु इथे मात्र गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. साहिल लोंगले आता परतीचा प्रवास करताना दिसतील. डीजे मास्टरने सुंदर ध्वनी लहरी प्रसारित केल्या. खरं म्हणायला गेलं तर अगदी रामायण हे कोण विसरणार, कारण हिंदू धर्माच्या संस्कृतीचा एक अनोखा जलवा होता. आणि खरं सांगायचं झालं तर अगदी हनुमंतांना शेवटच्या क्षणी ज्यावेळी प्रभू रामाने आपलं अवतार कार्य संपवलं आणि विचारलं हनुमानाला की अगदी आता विकेट विकेटचं पतन आपण पाहतो मैदानामध्ये. साहिल लोंगले आले होते, पहिल्या चेंडूवरती षटकार देखील ठोकलं होतं. त्यानंतर तसंच प्रतिउत्तर टी फॉर टॅग गोलंदाज जयेश भोईर यांनी केलाय. जरूर चर्चा आपण करत होतो, कारण एकीकडे पाहायला गेलं तर अगदी रामायणातली ती कथा आहे. श्रीरामांनी अवतार कार्य संपवत असताना मात्र हनुमंताला विचारलं होतं की अगदी शेवटचं कार्य काय करायचं आहे, मनातली इच्छा काय आहे. त्यावेळी हनुमंत रायांनी सांगितलं की मी तर निरंतर आहे, परंतु यावेळी फार मोठी इच्छा आहे की जसं रामायण घडलं गेलं, रामायणाचं युद्ध रंगलं गेलं, परंतु भगवंता मला फक्त तुझ्याशी युद्ध करायचं आहे. त्यावेळी श्रीरामांनी त्यांना वचन दिलं की या अवतारात तर ते पूर्ण होणार नाही, परंतु अगदी 8वा अवतार श्रीकृष्णाचा, त्यावेळी मात्र त्या अवतारात तुमचं ते जे माझ्या समोर मल्ल युद्ध करण्याची इच्छा आहे ते मात्र मी पूर्ण करेल. आणि श्रीकृष्ण अवतारात ते कंप्लीट केलं होतं. अगदी त्याच्यासाठी जांबुवंताची सुद्धा मदत घेण्यात आली होती. असो, जाऊयात आपण मॅचकडे. चांगली गोलंदाजी राहिली जयेश भोईर याची. पहिलं षटक त्याने हाताळलं होतं. अवघ्या फक्त पहिल्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केल्या. त्यानंतर एक रनआउटची विकेट देखील आली होती. फक्त 7 धावा खर्च केल्या. संघाचा स्कोअर देखील आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. तनिष आला आता गोलंदाजीसाठी. बॉलिंग ट्रॅक मध्ये सजलाय, प्रगती पथावरती आहे. पहिला चेंडू तनिष याचा आपण पाहतोय. प्रचंड वेग आहे, त्या वेगावरती प्रहार करायचं होतं, पण इथे चेंडू वाईड स्टिकच्या बाहेर. एक एक्स्ट्रा धाव इथून ऍड केली जाईल. या एक धावेने स्कोर आपण पाहतो जाऊन पोहोचेल आता 8 या आकड्यावरती. सुरुवात वाईडनी झाली आहे. टोटल 6 चेंडूची फेकी इथून पुन्हा एकदा करावी लागेल. चला स्पीडअप करायचं आहे. स्पीडअप असणं खूप गरजेचं आहे संदीप सर मैदानामध्ये. अर्थातच सुमेध पाहायला गेलं तर मॅच अगदी डिले केली गेली आहे, परंतु वेळेचं बंधन आहे. अगदी कार्पेट पद्धतीने बॉलला पॉइंटला स्वीपर केलाय. बॉल जाईल 4 धावांसाठी. चौकार आपण पाहतोय. हो द डीजे
प्रेझन्स ऑफ माइंड आपण पाहतो मैदानामध्ये. हर्षाला माहिती आहे आडवा बाट्याने फटकेबाजी होत नाहीये, आपण टिकून खेळावं. आपले महत्वाचे विकेट्स डगआउटमध्ये देखील आहेत. बॅकफुटला गेले, पंच स्लाइस केलं चेंडूला, डीप पॉईंटमध्ये चेंडू गेला. अलॉंग द ग्राउंड लेवल शॉट खेळले होते. 4 धावा इथून ऍड केल्या जात आहेत. या 4 धाव्याने स्कोर आपण पाहतोय जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. आपल्याला प्ले अँड मिस्ड डॉट येतोय चेंडू, ते वेगाने इथून रिलीज केलं होतं या गोलंदाजाने तनिष, ज्याने या मागच्या इनिंग्समध्ये महत्त्वपूर्ण एक षटकार देखील ठोकला होता. जेव्हा संघ अडचणीत होता त्या टायमामध्ये या फलंदाजाने मैदानात एंट्री केली आणि पहिल्या चेंडूची षटकार देखील ठोकला होता. आता गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आपण पाहतोय. यावरून स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. फटका फसलाय बराच वेळ हवेमध्ये. यष्टीरक्षक चुकी करणार नाही. हर्षलची विकेट. बॅट्समन बॅक टू दी डग आउट. हो द डीजे. वरदेश व विश्ववंदिता शहासन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. अगदी प्रेझेंट ऑफ माइंडची सातत्यपूर्ण दाद देईल. अगदी हनुमान जयंतीचा जन्मोत्सव मी तर म्हणेल, आणि त्या अनुषंगाने अगदी छत्रपतींना हा मानाचा मुजरा या ठिकाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून लावला गेला आहे. आणि त्याच समेत पीपी साऊंड ज्यांची चर्चा मात्र सर्वत्र पाहायला मिळते, प्रवीणजी बडेकर, प्रमोद बडेकर यांच्या नावाचा असलेला पीपी साऊंड, आणि त्याच्यासाठी मात्र स्वप्नीलजी दिघे हे मागे राहतील यात प्रश्नच नाही. आणि त्याच समेत जी मंडप रोषणाई आकर्षक जर पाहायला मिळते तर आमचे मंडप डेकोरेटर तुपे फॅमिली यांच्या दोघांना मिळून मात्र या ठिकाणी 1500 रुपयांचं कॅश प्राईज स्वप्नीलजी दिघे यांच्या माध्यमातून आलेलं आहे. येस, नक्कीच संदीप सर. आपण पाहतो मैदानामध्ये जशा प्रकारे पातन संघाचा टॉप ऑर्डर उमरोली संघाने ते धोकादायक मध्ये त्रिविचलित केलं होतं, तशाच प्रकारे भातन संघ आता गोलंदाजी करत असताना उमरोली संघावरती अटॅकिंग गोलंदाजी करतोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतात पण चेंडू थांबणार नाहीये. जाणारे फायनल क्षेत्रामध्ये आल्या आल्या ठोकला चौकार. प्रेक्षक म्हणून या सामने बघण्यात येत होतो, पण आजच्या दिवसामध्ये आपण डीजे ऑपरेटर पाहिलं, मी देखील त्या गाण्यांचा आनंद घेत होतो आणि आनंद घेत असताना प्रत्येक प्रेक्षक हे खुश होते. हे फार महत्त्वाचं आहे, कारण अगदी तुम्ही काय करता, कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेल्यानंतर फार चर्चा जरूर रंगली जाते. कारण पीपी साऊंडची तर चर्चा आहेच, त्याच्यानंतर आज आपण पाहायला गेलं तर राज कोळी आपल्या समवेत ऑपरेटरच्या राज माळी आपल्या समेत ऑपरेटरच्या भूमिकेत जोडले गेलेत. अगदी सुंदर वाजंत्री वावे घरच्या आगीत, परंतु एक डॅशिंग पर्सनॅलिटी त्यांच्याकडे सुद्धा पाहायला मिळते. यावेळेला आडव्या स्टाईलने फटका सजवलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, सरळ जाते टॉक्स बॉक्स मध्ये. ग्रेट सिक्सर ऑफ दिस इनिंग्स. या षटकाराची एक रणनीती पाहायला मिळाली. अद्यापर्यंत या ठिकाणी कोणताही सिक्सर आपल्याला पाहायला मिळत नव्हता. एक आला होता, मला वाटते धडपडले, जे समालोचन कक्षाला सलामी होती. आणि या ठिकाणी पाहतोय आपण अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक अध्यक्ष आदरणीय हर्षल भाऊ मोरे यांच्या नावाची स्पर्धा आहे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तो सिम्बॉल आहे त्याच्यावरती मात्र सिक्सर आलाय. नक्कीच कुठेतरी उमरोली संघ बागफुटला गेला होता. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या टोटल 3 विकेट्स आल्या होत्या. त्यानंतर मैदानामध्ये चेतन याची एंट्री झाल्याने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर षटकार चौकारांचीच भाषा बोलतोय संदीप सर. इथून काय फटकेबाजी करतोय, संघाला नक्कीच फ्रंट फुटला नेत असताना हा फलंदाज मैदानामध्ये नक्कीच कामगिरी करतोय. एकूण धाव फलक जाऊन पोहोचलोय 22 आकड्यावरती. विजयीच्या वाटचालीकडे जात असताना उमरोली संघ आपण पाहतोय चांगली फलंदाजी. लेफ्ट हँड बॅट्समन तनिषवरती प्रहार केला जातोय.
यावेळेस यॉर्कर लेनचा चेंडू होता, चांगली लेंथ आपण पाहतो, एक धावता आली आहे. इथून फंबलिंग बघायला भेटतं, तेवढंच चांगला बॅकअप सुद्धा आहे. जिथे एक धाव होती तिथे दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चेंडूला पाहिलं, इथून 2 धावा एकवट केल्या. या 2 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 24 आकड्यावरती. येणारे 12 बॉल्स बाकी असतील, म्हणजेच 2 षटकाचा सामना बाकी असेल आणि गरज असेल 15 धावांची. 12 चेंडूंनी 15 धावांची. तोपर्यंत आपण देऊया डीजेल संधी. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा हिंदुत्वाचा शिवा जन्माला घातला त्या राजमाता जिजाऊ. आज जर पाहायला गेलं तर तुमच्या माध्यमातून दोन्ही लहरी चांगल्या प्रसारित होत आहेत. इतिहास फार मोठा आहे, कारण सांगायला गेलं तर अगदी इतिहास 400 वर्षांपूर्वीचा आहे, परंतु आजही तितकाच आपल्या हृदयात ज्वलंत पाहायला मिळतं. आणि याचं एक ज्वलंत उदाहरण आहे, रायगडची ख्याती अगदी व्हिएतनामपर्यंत पोहोचली. आणि याच रायगडच्या मातीतला इतिहास व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षा ज्यावेळी मात्र भारतात आल्या, दिल्ली दौरा पहिला झाला आणि त्यावेळी त्यांनी एक इच्छा मनातली व्यक्त केली होती तत्कालीन पंतप्रधानांच्या समोर की मला अगदी रायगडाचं दर्शन घ्यायचं आहे. त्यावेळी त्यांना प्रश्न करण्यात आला की रायगडाचं दर्शन का. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी तिथं गेल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जरूर देईल. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी संपूर्ण इतिहास वाचला होता छत्रपती महाराजांचा, रायगडची राजधानी कशी आहे आणि त्या रायगडवरून महाराजांनी कसा कारभार केला, त्या मातीतला अनुभव घेण्यासाठी त्या रायगडावरती जरूर पोहोचल्या. आणि हे करत असताना जर पाहायला गेलं तर तिथे मात्र त्या आल्या आणि त्यांनी तिथली मुठभर माती आपल्या पर्समध्ये घेतली. त्यावेळी विचारलं, लेडी होत्या राष्ट्राध्यक्ष व्हिएतनामच्या, आणि त्यांना विचारलं की हे का. त्यावेळी त्यांनी सांगितलं की छत्रपतींमध्ये इतकी मोठी ताकद होती की ज्याने हिंदुत्वाचे मावळे घडवले आणि याच रायगडची माती मी आपल्या देशात नेऊन मिसळेल की जेणेकरून तिथे सुद्धा अशा प्रकारचे मावळे तयार होतील. नक्कीच एक चांगलं महत्वपूर्ण इम्पॉर्टन्स आपण पाहिलं संदीप सर यांच्याकडून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आलं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला होता. त्यानंतर तिसरं षटक घेऊन आले प्रवीण भोईर. एक चेंडूची इथून फेकी करत असताना एकच धाव खर्च केली आहे पहिल्या चेंडूवरती. सिंगल धाव आली आहे, त्या अचूक टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने, चौकार. स्वप्नील दिघे साहेब, ज्यांनी खऱ्या अर्थाने दिघे इंटरनेट सर्व्हिस पूर्णपणे मी तर म्हणेल अगदी बक्षिसांची खैरात आजच्या रचनेमध्ये त्यांच्या माध्यमातून झाली आहे. आणि त्यांच्याकडून प्रत्येक डॉट बॉल साठी या ठिकाणी 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. स्वप्नील दिघे साहेब सध्या या स्पर्धेचा लाईव्ह अनुभव घेत आहेत, मजा घेत आहेत या मॅचची. खरं म्हणायला गेलं तर उद्या वेळात वेळ काढून जरूर ते आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेच्या ठिकाणी दाखल होतील. विनंती असेल त्यांना सुद्धा याच अनुषंगाने की दिघे साहेब या आपण मंचावरती उद्या, आणि त्या अनुषंगाने कुठेतरी एक चर्चा मसलत सल्ला मसलत आमच्या समवेत तुमची होईल. आणि खरोखर तुमच्यासारखं दिलदार व्यक्तिमत्व पाहणं गरजेचं आहे. जाऊयात मॅचकडे. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईक वरती रेडी आहेत. चेतन आपण पाहतोय यावेळेला या आधीच्या चेंडूचं षटकार देखील टोकलं होतं, प्रॉपरली रीड केलं होतं, चेंडूला सेट झाले होते, टाइम केला आणि तिथे फाईन लेग क्षेत्रामध्ये एक चौकार आला. त्या चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या एकूण जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती गेली होती. धाव फलकावती धावा आहेत त्या 30 धावा. अजूनही 9 धावांची गरज असेल टीम उमरोली संघाला. ऑफिशियल लेग बाईस आहे की बॅट कट आहे.
3 चेंडूचा इथून खेळ समाप्त होतोय. 10 फलक जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. दिनेश हातमोडे जे यांच्याकडून पारितोषिक नक्कीच आलं होतं. हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक होतं. गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. यावेळेला अगदी जागेवरून फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रॉपरली कनेक्शन झालं नाही. बीट केलंय फलंदाजाला. प्रेशर क्रिएट होईल जर डॉट चेंडू आलाय. इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल. 12 मध्ये करायच्या होत्या 15 धावा, पण आता इथून 4 चेंडू खेळ समाप्त झालेत आणि आता करायच्या असतील 8 चेंडू आणि 9 धावा. बॉल टू बॉल रन आहे, पण तेवढा चांगला खेळ सुद्धा मैदानामध्ये खेळावा लागेल. रत्नदीप स्ट्राईक वरती आहेत. टाइम केलाय अगदी ग्राउंड लेवल फटका सजवला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. चुकीची फेकी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होता, ती देखील कंप्लीट होत असताना आपण पाहतो मैदानामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच केलं होतं कव्हर्स मध्ये, पण चुकीची फेकी तिथे गोलंदाजाकडे करण्यात आली. नक्कीच रनआउटचं पतन झालं असतं तिथे नॉन स्ट्राईक वरती. रत्नदीप अगदी धोकादायक धाव घेतली होती तिथून. चुकीची फेकी आली तिथून. एक धाव कंप्लीट झाली. 2 धावेचा प्रयत्न केला, दुसऱ्या धावेचा ती देखील कंप्लीट झाली. त्यात 2 धावा ऍड केल्या जातील आणि एकूण धाव फलक आता पोहोचेल 32 या आकड्यावरती. सर सॉफ्ट डिसिजन आपलं. येस अंपायर कॉल. रात्रीचे आपण पाहतोय 4:44 झालेत आणि स्कोरर असतील, त्यानंतर समालोचक असतील, त्यांच्यासाठी चहा आपण पाहतोय. या स्पर्धेचे शिलेदार रचित सोनावणे आणि दिपेश गायकवाड हे शिलेदार आपण पाहतोय चहा पुरवठा करतात येते प्रत्येकासाठी. थँक्यू सो मच दोघांसाठी. जाऊया सामन्याकडे. आपण स्कोअर कार्ड होते पण पाहतोय धावा लागल्या जात आहेत त्या 32 धावा. 60 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. अतिरिक्त उचली होती या चेंडूवरती आपण पाहतोय. 1 बाउन्स आहे तिथे. वाईड डिक्लेअर केला जातोय. वाईड म्हणजे इथून 1 धाव ऍड केली जाईल. या 1 धावेने एलिव्हेशन बदलल. आता गरज असेल 6 चेंडू आणि 6 धावेंची. 7 चेंडू 7 धावा करायच्या होत्या. प्रॉपरली बॉल टू बॉल रन होतं. त्यानंतर अतिरिक्त उचली होती या चेंडू होती. वाईड डिक्लेअर केलंय पंचांनी. 1 धाव ऍड केली जाईल. एकूण स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचले 33 आकड्यावरती. लॉस ऑफ 4 विकेट्स आहे. लास्टचा बॉल आडवा बॅटन स्ट्रोक खेळायचं होतं, प्रॉपरली कनेक्शन झालं नाहीये. प्ले अँड मिस. तिसरं षटकात इथे समाप्त होत आहे. स्वप्नील दिघे साहेब अजूनही या मॅचचा आनंद लुटतायत. आता उरलं कोण हा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यांनी दूरदृष्टी फार चांगली आहे त्यांची. दिघे इंटरनेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून ज्यांनी ही स्पर्धा या ठिकाणी संपूर्णपणे कव्हर केली. 3ही रजनीमध्ये आपण पाहतोय. अर्थातच tennis.in अर्थातच ऑपरेटर आमचे कुणाल सर या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी मात्र तब्बल स्वप्नीलजी दिघे साहेबांकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. क्या बात है. मी देखील इथे आभार व्यक्त करतो. अगदी आपण पाहतो तिसरे दिवस होतं, त्यामध्ये युवक चषक अध्यक्ष चषक 2026 त्यामध्ये मला ते संधी दिली कॉमेंट्री करण्यासाठी. हर्षल दादा व केतन दादा यांचा मनापासून आभार.
फायनल सामना असेल. कोणता संघ इथं विजयी होईल आणि थेट प्रवेश करेल तो क्वार्टर फायनलच्या थरामध्ये. 6 चेंडू 5 धावा. पहिला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज आडव बाटनंतर जो खेळलेत विजय फटका येईल का? स्टँड ऑन डिलिव्हर जातोय मिड ऑन क्षेत्रामध्ये विजयी षटकार फलंदाज रत्नदीपच्या बॅट मधून. ग्रेट सिक्सर. श्रीपती बाबा मुरली संघ थेट प्रवेश करतात आता क्वार्टर फायनलच्या थरामध्ये. जिनिशा 11 श्री दत्त भातन संघ आपला देखील एक आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिला. लांबचा प्रवास देखील आपण केलाय. हार्ड लक टीम भातन संघ अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर टीम श्रीपती बाबा उमरोली संघ. मी इथेच थांबतो. ओव्हर टू दी संदीप सर.